आय टी इंडस्ट्री जी तुम्ही बघितलेली आय टी इंडस्ट्री आहे मे बी 2001-2002च्या काळामधली 20-22 वर्षांपूर्वी आणि आत्ताची आय टी इंडस्ट्री ज्याच्यामध्ये ग्लोबल इम्पॅक्ट भरपूर वेळा झाला. तुम्ही रिसेशनही 2008 सालातलं 2001 सालातलं बघितलं तर काय वाटतं आत्ता की आत्ताचे जे ग्लोबल इम्पॅक्ट जे होत आहेत त्याचा आय टी इंडस्ट्रीवर काय इफेक्ट पडेल? ग्लोबल इम्पॅक्ट जो आहे ओके आय थिंक ह्याच्यात मी थोडंसं वेगळा ओरिएंटेशन घेतो उत्तर देताना की 94 पासून वी कॅन से अप टू 2020, 19, 18 म्हणजे हे चॅट जीपीटी येईपर्यंत हा कालावधी आपण बघूया. तर ह्याच्यात काय फरक झाले तर आम्हाला तेव्हा सगळे सिंटॅक्सेस आम्हाला लक्षात ठेवायला लागायचे. राईट. कोबॉलचा प्रोग्राम करताना किंवा सिव्हलचा प्रोग्राम करताना आम्हाला इंटरनेटचा ॲक्सेस नसायचा, हेल्प मिळायची नाही. आता ती हेल्प ॲट अ फिंगर टिप्स असते. सो खूप कमी लक्षात ठेवायला लागतं. ए आय आल्यापासून तर विचारूच नका, ए आय कोडच करून देतो आता. बरोबर. आणि तुम्ही सांगाल त्या फ्रेमवर्कमध्ये कोड करून देतो, तुम्ही सांगाल ते प्रिन्सिपल्स फॉलो करून कोड करून देतो. बरोबर. आणि इट्स जस्ट अ मॅटर ऑफ फ्यू आवर्स दॅट यू विल बी एबल टू बिल्ड इट. येस. त्यातले फाईन ट्युनिंग परत आपल्याला करायला लागतात, नाही असं नाही, पण 80% कोड बिल्ड करून मिळतो आपल्याला. आणि मग त्याच्यावरती 20% आपल्याला करायला लागतो. सो हे जे इम्पॅक्ट्स आहेत तर ह्याच्यानी लेट्स लुक ॲट इट फ्रॉम आय टी इंडस्ट्री पर्स्पेक्टिव्ह. आय टी इंडस्ट्रीला ह्या 2 काळात काय वेगवेगळे चॅलेंजेस होते. आधीच्या काळात वी वेर स्ट्रगलिंग आणि वी वेर ट्राईंग टू प्रूव्ह ते इंटिग्रेशन सॅटेलाइट सिस्टम्स आणि त्याचं इंटिग्रेशन हे फिजिबल आहे आणि त्याच्यानी यू कॅन गेट अ गुड अमाऊंट ऑफ काय म्हणतो आपण एफिशियन्सीज इन द प्रोसेसेस. हे आमच्या काळात आम्हाला ते प्रूव्ह करायला लागलं. आता सॉफ्टवेअरचं एफिशियन्सी इम्प्रूव्ह होते हे सगळ्यांना माहिती आहे. आता त्याला काय करायला लागतंय, स्पीड, स्केलेबिलिटी, व्हॉल्युम्स, ॲक्युरसी, ह्या सगळ्यांना टेक केअर करायला लागतं. सो हे 2 ह्याच्यातले फरक आहेत. पण हे करता करता आता ए आयच्या वर जाऊया. ए आय येऊन जो काय दंगा घालणार आहे किंवा घालायला सुरू केलेला आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे इम्पॅक्ट कसा होणार आहे की आय टी इंडस्ट्रीवरती की मल्टिपल पूर्वी प्रोजेक्टमध्ये मल्टी स्किल्सचे वेगवेगळे लोक असायची. आता ते सगळे श्रिंक होणार आणि ते सगळे स्किल्स एका माणसाला यायला हवे असं ह्याच्या पुढे होणार. आणि इट इज गोइंग टू बी कमोडिटी, फॉर शुअर कमोडिटी. अरे बापरे. त्यामुळे पूर्वी मला फक्त कोडिंग यायला हवं तर आय वॉज एबल टू एंटर इन टू द ऑर्गनायझेशन्स. मला आता बिझनेसचा विचार करता आला पाहिजेच आणि त्याच्याबरोबर कोडिंग आलं पाहिजे. म्हणून इव्हन आत्ताही आपण बघतो की सगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये टिपिकली इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये सॉफ्टवेअर हॅज बिकम अ मॅन्डेटरी पार्ट ऑफ इट. येस. प्रत्येक स्ट्रीममध्ये सिव्हिल जरी असेल तरी सॉफ्टवेअर त्याला रिस्पेक्टिव्ह सॉफ्टवेअर यायला हवं, पण किंवा कोडिंग सुद्धा यायला हवं.